पकडले गेले कीच आणि तरच भोंदू, त्याआधी ते काय असतात? आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते? ज्यावेळी कोणी महाराज भोंदू निघतात तेव्हा त्यांचे भक्त नेमके कोण होतात? भागीदार, पीडित, आंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी, भाबडे, मूर्ख की आणखी कुणी? श्रद्धा अंध कधी होते? डोळस श्रद्धा म्हणजे काय? डोळस आणि अंधश्रद्धांमध्ये अंतर किती असतं? अंध होण्याला कारणीभूत कोण असतं? करणारे की होणारे? आंधळ होणाऱ्यांवर त्याची काही जबाबदारी असते की नसते? हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं कुठल्याही धर्माच्या, तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का कुठल्याही पक्षाच्या? अशी अतुल कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट आहे.